समजा तुम्ही मोबाईलवर एक न्यूज पाहता आणि तुम्हाला वाटतं हे खरं आहे, पण जर मी सांगितलं की ती न्यूज कोणीतरी तुमच्या मेंदूवर प्रभाव टाकण्यासाठी तयार केली असेल तर, आणि जर हे सगळं तुमच्या देशाच्या विरोधात चाललेलं अदृश्य युद्ध असेल तर? मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे एक असं पुस्तक जे तुमचा विचार करण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलून टाकेल. मनोविकास प्रकाशन प्रकाशित परकीय हात. नमस्कार, मी हेमंत उडाळ तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आजच्या भागात, ज्याचं नाव आहे पुस्तकालय प्रेझेंट्स पुस्तकांची सहल. एका सामान्य मुलाचा विचार करा. नाव ठेवूया अमोल. अमोल रोजप्रमाणे सकाळी उठतो, मोबाईल हाती घेतो, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, यूट्यूब सगळं स्क्रोल करतो आणि त्याला दिसतात काही न्यूज. देशात दंगे उसळले, सरकार चुकीचा निर्णय घेत आहे, लोक एकमेकांच्या विरोधात उभे राहत आहेत. अमोल विचार करतो, आपला देश नेमका चाललाय कुठे? पण कधी त्याने विचार केलाय का की ही माहिती खरी आहे का, किंवा ही कोण पसरवत आहे? आणि इथूनच सुरू होतं परकीय हात या पुस्तकाचं वास्तव. हे पुस्तक लिहिलं आहे रवी आमले यांनी, आणि हे फक्त लेखक नाही आहेत, तर गुप्तचर संस्था, आंतरराष्ट्रीय राजकारण आणि प्रोपॅगेंडा यांचा खोल अभ्यास करणारे संशोधक आहेत. त्यांची खासियत म्हणजे ते जटिल गोष्टीही इतक्या सोप्या भाषेत सांगतात की सामान्य माणसालाही समजतं. परकीय हात म्हणजे आपल्या देशात चाललेलं फॉरेन इंटरफेरन्स. हे पुस्तक सांगतं की भारतामध्ये फक्त राजकारण चालत नाही, तर अमेरिका, चीन, पाकिस्तान यांसारख्या देशांचाही अदृश्य खेळ चालू आहे. आताचं युद्ध बंदुकीचं नाही, माहितीचं आहे, मेंदूचं आहे आणि इंटरनेटचं आहे. चला आता परत अमोलकडे जाऊया. एक दिवस अमोलला एक व्हिडिओ मिळतो. त्या व्हिडिओमध्ये दाखवलं जातं की एका समाजाने दुसऱ्यावर हल्ला केला. अमोल रागावतो. तो व्हिडिओ पुढे पाठवतो आणि त्याचे मित्रही देखील तेच करतात. आणि काही दिवसात खरोखरच तणाव वाढतो, लोक भांडायला लागतात. पण नंतर कळतं की तो व्हिडिओ खोटा होता, तो दुसऱ्या देशात घडलेला होता आणि मुद्दाम भारतात पसरवलेला गेला होता. म्हणजे काय? अमोल आणि आपण सगळे कुणाच्या तरी खेळातले प्यादे बनले होतो. आणि हेच परकीय हात हे पुस्तक उघड करतं. हे पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला समजतं की प्रत्येक न्यूज खरी नसते. सोशल मीडियावर सगळं विश्वास ठेवण्यासारखं नसतं. तुमच्या विचारावरही कुणीतरी नियंत्रण ठेवू शकतं. आणि सर्वात महत्त्वाचं, आपण विचार करतो ते खरोखर आपले विचार आहेत का? कारण आजचं युद्ध सीमांवर नाही, तर तुमच्या मोबाईलमध्ये चाललं आहे. तुम्ही जे पाहता, ऐकता, शेअर करता ते सगळं तुमच्यावर परिणाम करतं. आणि जर तुम्ही जागरूक नसाल तर तुम्ही नकळत देशाच्या विरोधात काम करू शकता. मित्रांनो, आपण रोज मोबाईल वापरतो, न्यूज बघतो, पोस्ट शेअर करतो. पण कधी थांबून विचार केला का की हे खरं आहे का? हे कोण पसरवत आहे? परकीय हात हे पुस्तक तुम्हाला हाच विचार करायला भाग पडतं. आणि एकदा का तुम्ही हे पुस्तक वाचलं तर तुम्ही फक्त प्रेक्षक राहणार नाही, तर एक जागरूक नागरिक बनाल. तर मित्रांनो, हे पुस्तक जर तुम्हाला हवं असेल तर याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. शिवाय आम्हाला इंस्टाग्रामवर मेसेज करून किंवा स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप करून तुम्ही हे पुस्तक मागवू शकता. आणि जर तुम्हाला अशाच भन्नाट पुस्तकांचे रिव्ह्यू पाहायचे असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला पुढचा रिव्ह्यू कोणत्या पुस्तकावर पाहायला आवडेल. तोपर्यंत मी लागतो पुढच्या भागाच्या तयारीला. तोपर्यंत काही ना काही वाचत राहा, कारण वाचाल तर वाचाल.